तर मित्रांनो, हे आहे बीडी हनुमान मंदिर आणि खूप छान दर्शन झालं आम्हाला. चंदन यात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथांची नौका विहार इथे केली जाते आणि खूप आध्यात्मिक वाईब्स असलेले ठिकाण आहे ते म्हणजे नरेंद्र सरोवर. फायनली पोहोचले आपण जगन्नाथपुरी मंदिरामध्ये. इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा माया विराजमान आहेत. असं मंदिर म्हणजे जगातील एक पवित्र मंदिर. जगन्नाथपुरी मंदिरामध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आता इथे मोबाईल नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तर आज आम्ही निघालोय. खूप मोठा पवित्र दिवस आहे आमच्यासाठी आणि आनंदाचा दिवस. लहानपणी फक्त त्या धामाबद्दल ऐकलं होतं आम्ही आणि आज प्रत्यक्ष बघण्यासाठी आणि प्रत्यक्ष जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैयांना बघण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालोय. जगन्नाथपुरी धाम म्हणजे जगातील, भारतातील नव्हे तर जगातील एक उत्कृष्ट धाम आणि पवित्र धाम म्हणजे जगन्नाथपुरी. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मायापूर, नंतर जाणार आहोत आम्ही गंगासागरला. तर पवित्र धाम आहेत खूप हे माझ्या आयुष्यातील. आणि आज आम्ही एक माईक नवीन खरेदी केला आहे, ग्रीनारो. तर तुम्ही नक्की सुद्धा खरेदी करा. खूप छान आहे असा माईक आहे आणि याच माईकमधला तुम्हाला प्रथम तुम्ही आवाज ऐकत असाल तर बघा, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ. खूप छान आहे. 2 माईक येतात, एक कनेक्टर येतो आणि USB आयफोनची तुम्हाला खरेदी करावी लागते वेगळ्या टाईपमध्ये. तर बघत राहा आजच्या व्लॉगमध्ये. आता जाऊया आपण गावदेवी मंदिरात, नंतर जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आमच्या घरामध्ये त्यांचं दर्शन घेऊन थेट निघूया आपण जगन्नाथपुरी येथे. आणि माझ्या आई वडिलांना सुद्धा नमस्कार करू. आज माझे आई वडील नाही आहेत, त्यांना मी स्मरण करून खूप प्रत्येक धामात आणि प्रत्येक धामात जाईन. तिथे मी आई बाबांसाठी माझ्या प्रार्थना नक्की करीन की त्यांना चांगली जागा मिळो. चला आजच्या ब्लॉगला करूया आपण सुरुवात. जाऊया पहिल्या गावदेवी मंदिरात. बघत राहा. राधे राधे. तर मित्रांनो, गावदेवी मंदिर आहे आमचा आणि गावदेवी मंदिरात खूप छान प्रकारे आईचं दर्शन झाला. आता आईला इथे मी बाय बाय बोलतोय. आईच चरणी प्रार्थना करतो की आमचा जगन्नाथपुरीत आमचा प्रवास खूप छान प्रकारे होऊ दे, हीच आई चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या प्रवासाला मी रवाना होतोय. राधे राधे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. मित्रांनो, आम्ही आता मगाशी रिक्षाचा प्रवास केला मापोलीवरून. सरला आता भिवंडी येथे पोहोचलो आणि भिवंडीला ठाण्याची बस लागले. ॲक्च्युली आम्ही दोघेच जण आहोत, नाहीतर आम्ही डायरेक्ट बस करणार होतो ठाण्यापर्यंत. ठाण्यावरून आमची ट्रेन आहे जगन्नाथपुरीला. बघत राहा, कंटिन्यू राहा कसा जगन्नाथपुरीचा प्रवास करतो आम्ही दोघेजण. सचिन प्रभू सोबत आहेत माझ्यासोबत. त्यांचा चायनीज कॉर्नर आहे, दोघांना भेटायला नक्की जा. आणि चायनीजचा सदगा शुद्ध शाकाहारी. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो ठाणा स्टेशनला. ॲक्च्युली आमच्या दरवेळेस ट्रेन असतात कल्याणवरून, जरा ठाणा स्टेशनवरून पहिल्यांदाच मी बसतोय. आणि आजचा प्रवास एक ऐतिहासिक प्रवास आहे, खूप छान प्रवास आहे. जे लहानपणी मी फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला चाललो आहे. तेच म्हणजे ठिकाण जगन्नाथपुरी धाम. जगन्नाथपुरी धाम, मायापूर धाम आणि सागरधाम हे धाम आजचं आम्ही तीर्थस्थान आम्ही पूर्ण करणार आहोत. तर चला आजच्या व्लॉगमध्ये बघत राहा. आता थोड्यात मिनिटात आमची ट्रेन येणार आहे, तर बघत राहा, कंटिन्यू राहा. आणि व्लॉगमध्ये नवीन असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आमचा जेवण करून झाला आहे, घरी पण जेवलो आणि इथे पण दबाकी जेवून घेतला. म्हणजे आता 12 वाजल्यानंतर एकादशी चालू होणार आहे आणि एकादशी शुभ मुहूर्तावर आम्ही आजचा प्रवास करणार आहोत. आणि ठाणे स्टेशनला खूप गर्दी आहे. मला वाटतं खूप लोक आता जगन्नाथपुरीला जाणार आहेत आणि खरंच जगन्नाथपुरीला जायलाच पाहिजे. खऱ्या अर्थाने एक हिंदू धर्माचा सर्वात मोठा तीर्थस्थान म्हणजे एवढा पवित्र धाम आहे की त्या धामामध्ये गेल्यानंतर एक हिंदू संस्कृती जपायला मिळते. आणि हिंदू संस्कृती जर कोणी विचारलं हिंदू धर्मामध्ये काय आहे, तर ते दाखवता नक्की येतो आपल्याला जगन्नाथपुरी. तुम्हाला नक्कीच मी व्लॉगमध्ये दाखवणार. आता आमचा प्रवास कसा होणार आहे, आम्ही कसे जगन्नाथपुरीला पोहोचणार आहोत, तर चला बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आता रात्रीचा 1:15 वाजले आणि आम्ही जगन्नाथपुरीसाठी रवाना झालो आहे. असं सर्व लोक आमची त्या बाजूला आहेत, S4मध्ये, S3मध्ये आणि आमचा डबा S6. तर आम्ही आता फायनली आता आराम करतो आणि लवकरच आम्ही म्हणजे परवा आम्ही सकाळी जगन्नाथपुरी इथे पोहोचू आणि तुम्हाला संपूर्ण व्लॉग दाखवणार. जगन्नाथपुरीमध्ये कसं दर्शन भेटणार आहे आम्हाला आणि एक खास विशेष व्लॉग असणार आहे. बघत राहा, तुम्हाला सुद्धा दर्शन भेटणार आहे जगन्नाथपुरीचा. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. शुभ सकाळ मित्रांनो, आता आम्ही नागपूरला पोहोचलोय. खूप चांगला प्रवास इथपर्यंत तरी झाला आहे आमचा. झोपायला पण मस्त भेटला आणि धाराडूर मस्त झोपलो. आता उठलो, फ्रेश झालो सकाळी. आणि एकादशी उपवास आहे, ते एकादशी उपवासाला आम्ही आता सर्व ग्रहण करतो. इथे सर्व आमची मंडळी इथे बसलेली आहे. मेन म्हणजे आयोजन आमचे सचिन प्रभूजी आहेत, त्यांची कृपादृष्टी आहे आमच्यावरती का आम्हाला उपवासाचं काहीतरी खायला मिळतं. त्यांच्यासाठी 3 वेळा हरिबोल बोलतोय मी. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. बघत राहा तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉगमध्ये आमचा प्रवास कसा जगन्नाथपुरीपर्यंत होतोय. मित्रांनो, माझ्यासोबत श्री क्षेत्र आवलेमधील सचिन प्रभूजी आहेत.
सचिन प्रभूजी माझ्यासोबत जुडले आहेत आणि हा प्रवास खूप आनंदाचा चालू आहे. तर सचिन प्रभूजी तुम्ही काय बोलणार? रामकृष्ण हरी हरी बोल. सर्व प्रेक्षकांना रामकृष्ण हरी. आणि आज एकादशी असल्या कारणाने सर्वांना विनंती करीन का आपण सुद्धा एकादशीचा उपवास करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये तुम्हाला एकादशी व्रताच्या केलेल्या पुण्याचा फायदा होईल. आणि आम्ही आता काल रात्रीपासून प्रवास चालू केलेला आहे, जगन्नाथपुरीला चाललो आहे. तर तुम्ही सगळेजण आमच्यासाठी प्रार्थना करा, जेणेकरून जगन्नाथपुरीला आम्हाला जगन्नाथ भगवान चांगल्या प्रकारे दर्शन देतील आणि आमची यात्रा सफल होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. मित्रांनो, ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण शेवटी आला आणि 34 ते 35 तासाचा आम्ही प्रवास करून आम्ही आता पोहोचलो जगन्नाथपुरीमध्ये, जे पुरी स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथून आम्ही बघूया रूमचं कशी ॲडजस्टमेंट आहे. तसं बघा किती गर्दी आहे आणि आज खरंच स्वप्नच पूर्ण झाला की आम्ही या धामामध्ये प्रवेश केला. या धामामध्ये आमचा पाऊल पडला आणि साक्षात दर्शनच घडला. असाच तो क्षण आज झालेला आहे. चला आता जाऊया आपण रूमवरती. मित्रांनो, पुरी स्टेशनवरून आम्ही आता मॅजिक केलेले आहेत आणि मॅजिकचा प्रवास करून आम्ही रुमाने हॉटेलजवळ पोहोचणार आहोत. ऐतिहासिक दिवस आहे आमच्यासाठी, खूप छान दिवस आहे की आम्ही जगन्नाथपुरीमध्ये गेलो. लहानपणी ऐकलं होतं, आता प्रत्यक्ष बघण्यासाठी आम्ही त्या क्षणाची वाट बघत होतो. क्षण जवळ आला आणि आम्ही जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलो. आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय बोलून आम्ही आता रुमाने हॉटेलजवळ चाललो. सर्व आम्ही इथे मॅजिकमध्ये बसलो. ज्या मॅजिक आपल्याकडे बघायला मिळतात ते मॅजिक. तर तुम्ही याल तर नक्की या आणि आनंद घ्या. मित्रांनो, आम्ही पुरी स्टेशनवरून मॅजिकचा प्रवास करत आम्ही आता पोहोचलो आहे रुमिनो हॉटेल इथे. आणि हा रुमिनो हॉटेल आहे. तुम्ही जर जगन्नाथपुरीला आले तर पुरी स्टेशनवर तुम्हाला आपल्याकडे कसे ऑटो चालतात तसे इकडे मॅजिक चालतात. मॅजिकचा प्रवास करून जिथे रूम बुक केली तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि आता सर्व आमची मंडळी इथे आलेली आहे. हा हॉटेल रुमिनो इथे सर्व लोकांची आमची बुकिंग आहे आणि खूप छान आमचा प्रवास झाला. खूप छान प्रकारे आम्ही पोहोचलो जगन्नाथपुरीमध्ये. तर आहे हॉटेल रुमिनो. चला जाऊया आता आपण आतमध्ये. तर मित्रांनो, पोचलो आम्ही, फ्रेश झालो, आमचा जप करून झाला. आज जगन्नाथपुरीमध्ये आमचा प्रवास म्हणजे आमचा जगन्नाथपुरीमधला पहिला दिवस आहे. ॲक्च्युली खरी यात्रा आमची उद्यापासून चालू होणार आहे. पहिले जगन्नाथपुरीचं दर्शन होईल, त्याच्यानंतर मायापूर, नंतर गंगासागर. पण आमचा आज आम्ही इथे पोचल्यानंतर दुपारचा इथे प्रसाद बनतोय. सर्व इथे माताजी आहेत. इथे आज जेवणाचा सर्व तयारी चालू आहे. प्रसाद बनल्यानंतर दुपारचा प्रसाद होईल आणि आज पहिला दिवस आरामासाठी जर वेळ भेटला तर आम्ही नक्की जगन्नाथपुरीच्या मंदिरात जाऊ दर्शन घेण्यासाठी. इकडे सर्व लेडीज लोक बसलेले आहेत आणि खूप चांगली सेवा चालू आहे. तर बघू शकता तुम्ही, या सर्व माताजीन लोकांमुळे आम्हाला दुपारचा प्रसाद करायला मिळेल. इकडे सर्व चपात्यांची तयारी चालू आहे आणि इकडे चालू आहे किचन रूम. इकडे सर्व रेडी होईल दुपारचा प्रसाद. खूप चांगली सेवा करतात. तिकडे सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. आणि सर्व प्रभूजी लोक आणि प्रसादाची व्यवस्था चालू आहे दुपारची. मित्रांनो, आता सर्वजण इथे दुपारचा प्रसाद घेतात. दुपारचा प्रसाद खूप छान बनलेला आहे. चपाती, भात, वरण आणि भाजी. चला घेऊया प्रसाद करून. मित्रांनो, आम्ही आता निघालोय पेडिया हनुमानचं दर्शन घ्यायला, त्याच्यानंतर जगन्नाथांचं दर्शन घ्यायला. माझ्यासोबत सर्व फॅमिली आमची. आणि जय जगन्नाथ. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. मित्रांनो, तुम्ही बघत राहा. आज तुम्हाला सुद्धा घडवतो जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ देवांचं दर्शन. तुम्ही नक्कीच राहा कंटिन्यू व्लॉग मध्ये. आजचा दिवस खूप छान आहे. जे लहानपणी मी बघितलं होतं, जे ऐकलं होतं खरंच, पण कधी वाटलं नव्हतं की मी मोठं झाल्यावर इथे येईन. पण आज आई वडिलांची कृपादृष्टी आणि भगवंतांची कृपादृष्टी म्हणून या पवित्र धामात मी पोहोचलोय. आणि आता आम्ही निघालोय दर्शनाला. डुगडुगीचा प्रवास करूत. बोला जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. आम्ही आता पोहोचलो पेडिया हनुमान मंदिराजवळ. हा प्रवेशद्वार आहे आणि आता इथून आम्ही प्रवेश करणार आतमध्ये दर्शनासाठी. जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर पहिला पेडिया हनुमानाचं दर्शन घ्यायला लागतो. त्याच्यानंतर आपल्याला जगन्नाथाचं दर्शन, तेव्हाच आपली जगन्नाथाची म्हणजे ती यात्रा पूर्ण होते, संपन्न होते. तर चला आता आपण जाऊया दर्शना आतमध्ये. मित्रांनो, पेडिया हनुमानचं जर दर्शन घ्यायचं असेल तरी ते 5 रुपयाचं तिकीट आहे. प्रत्येकी व्यक्ती 5 रुपये. तर इथून तुम्हाला प्रवेश भेटेल. बघा इथे तिकीट भेटतोय. जर येणार असाल तर याची दक्षता नक्की घ्या. आणि इकडे समोर आहे पेडिया हनुमानचं मंदिर. पुरीमध्ये एक अतिशय खास आणि चमत्कारी स्थान आहे पेडिया हनुमान मंदिर. इथले हनुमानजी नेहमी वाळूत अर्धवट दबलेले दिसतात.
आणि असे मानले जाते की समुद्राची लाट पुरीकडे वाढू नये म्हणून हनुमानजी इथे रक्षण करतात. पूरच्या यात्रेत हे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही असे समजले जाते. जय बजरंगबली. तर मित्रांनो, हे आहे बेडी हनुमान मंदिर आणि खूप छान दर्शन झालं आम्हाला आतमध्ये. खूप इथे व्ह्यूसुद्धा खूप चांगला आहे आणि खूप गर्दी, लोकांची खूप गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी. तिकडून तुम्हाला समोर इकडून गेल्यानंतर तुम्हाला पहिले जगन्नाथ बलदेव सुभद्रमाईंचं दर्शन होतं. समोरून उजव्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला दर्शन होतं बेडी हनुमान. आणि इथे तुम्हाला तिकीट काढल्यानंतर तुम्हाला प्रवेश आहे. तिथे तिकीट काउंटर आहे, तिथे तिकीट काढा, नंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश भेटेल. मित्रांनो, बेडी हनुमानचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो. आता इंद्रधुम्न सरोवर आहे, इकडे हा मोठा सरोवर आहे आणि इकडे सुद्धा हनुमानजीचं मंदिर आहे. इकडे आम्ही आता दर्शन घेणार आहोत, आमचे सर्वजण आहेत. खूप छान व्ह्यू आहे आणि यातला इतिहास अजून मला काही माहीत नाही एवढा, तरी पण आपण कोणाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करू. मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे गुंडीचा मंदिर इथे, जे जगन्नाथपुरीमध्ये एक पवित्र मंदिर आहे. रथयात्रे दरम्यान जेव्हा जून महिन्यात रथयात्रा निघते जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांची, तेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया इथे 9 दिवस राहतात, म्हणजे इथे वास्तव्य करतात. आणि या मंदिराला मावशीचं घरसुद्धा म्हटलं जातं आहे. आणि तिथे आम्ही आता दर्शनाला आलो. तो बंद असतो मंदिर ॲक्च्युली, तरी आम्ही आता लांबूनच दर्शन घेणार आहोत. आपण एकदा धामात पोचल्यानंतर मंदिराचं दर्शन मिळो किंवा नसो मिळो, पण धामात पोचल्यानंतर भगवंत स्वतःच आपल्याला दर्शन देत असतात. आणि हे खूप नशीबवान माणसं असं पवित्र ठिकाणी पोचतात. तर आज खूप नशीबवान आहे मी की या ठिकाणी पोचलो आहे. आणि आता जाऊया आपण. तुम्हाला तर सांगितलंच का जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया जगन्नाथ रथयात्रा जेव्हा निघते जून महिन्यात, तेव्हा इथे ते 9 दिवस वास्तव्य करतात. त्यालाच मावशीचं घरसुद्धा असं म्हटलं जाते. तर आता जाऊया आपण, दर्शन मिळतो का बघूया. मित्रांनो, आम्ही नरेंद्र सरोवरवर चाललो आहे. तिथं जगन्नाथपुरीमधील समुद्र पवित्र तलाव आहे, मोठा तलाव. आणि जाता जाता खराच ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण समोरच दिसतोय. खरंच जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचं मंदिर. आणि तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा, आम्ही तिथे पण जाणार आहोत. तसं पण आमची यात्रा पूर्ण उद्याच चालू होणार आहे, पण ॲक्च्युली आम्ही आजच जे 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 ठिकाण करायला मिळेल तिथे ठिकाण करून घेतो आहे. आणि समोर मंदिर आहे, जगातील सर्वात पवित्र मंदिर, जगन्नाथांचं मंदिर. जाऊया आपण, तिथे पण जाणार आहोत. पहिले नरेंद्र सरोवरवर जाऊन येऊया. तर मित्रांनो, हे आहे नरेंद्र सरोवर आणि हे जगन्नाथपुरीमधील सर्वात मोठं आणि पवित्र तलाव आहे. आणि त्याच्याच बाजूला चंद्रदेवाचं मंदिरसुद्धा आहे. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे, अजून तुम्हाला वैशिष्ट्य सांगतोय, चंदन यात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथांची नौका विहार इथे केली जाते. आणि खूप आध्यात्मिक वाईब्स असलेले ठिकाण आहे ते म्हणजे नरेंद्र सरोवर. आणि इथे समोरच चंद्रदेवांचं मंदिरसुद्धा आहे. तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. पुरीमधलं नरेंद्र सरोवर हे शहरातील सर्वात मोठं आणि पवित्र सरोवर मानलं जातं. हे सरोवर चंदन यात्रासाठी खास प्रसिद्ध आहे. या काळात भगवान जगन्नाथांचे चंदन लेप केलेले उत्सव विग्रह बोटीमध्ये सरोवरात फिरवले जातात. या सरोवराच्या काठावरच एक खास मंदिर आहे, चंद्रदेवाचं मंदिर. असे मानले जाते की चंद्रदेवाने इथे तप करून भगवान विष्णूंची कृपा मिळवली होती. शांत वातावरण, पवित्र पाणी आणि दिव्य आरती, नरेंद्र सरोवराचा अनुभव खरोखर मनाला स्पर्श करून जातो. मित्रांनो, आमचा आता जगन्नाथपुरीमध्ये पहिला दिवस आहे आणि खूप मंदिराचं दर्शन झालं. आता आम्ही नरेंद्र सरोवर इथे बसलो आहे. तिथे चंद्रदेवाचं मंदिरसुद्धा आहे. आणि आता माझ्यासोबत सर्व आमची फॅमिली आहे इथे. आता थोडं थोडं त्यांच्याबद्दल आपण ऐकू, म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये त्यांना कसं वाटलं. तर पहिले आपल्याला सोबत आहेत सचिन प्रभूजी. तर सचिन प्रभूजी, काय बोलणार तुम्ही. अतिशय पवित्र धाम आहे आणि इथे आम्ही 2 दिवसाचा अथक प्रवास करून आलो. खूप थकलो होतो, पण जसंही जगन्नाथपुरी स्टेशनवर आम्ही उतरलो आणि या धामाचं दर्शन घेतलं, तसं आमचा थकवा दूर झाला. आणि या धामाची महती आम्ही गुरुजनांच्या आणि आम्हाला दिलेल्या इस्कॉन ट्रिपने दिलेल्या पुस्तकातून वाचली. तर अजून उत्सुकता वाढली की आम्ही जगन्नाथ भगवंतांचे दर्शन कधी घेणार. त्यानंतर आम्ही दुपारनंतर निघालो आणि आम्ही बेडी हनुमान, त्यानंतर गुंडीचा मंदिर, आणि आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. इथला परिसर अतिशय मनमोहक आहे आणि इथे खूप शांतता आहे, मनाला अतिशय प्रसन्न करणारा वातावरण आहे. तरी मी माझ्याकडून जे आले नाही भक्त त्यांना विनंती करीन की तुम्ही जरूर जगन्नाथपुरी धामला भेट द्या आणि जगन्नाथ भगवंतांचं दर्शन घ्या. रामकृष्ण हरी. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. सचिन प्रभूजी खूप छान माहिती दिली. आता माझ्यासोबत माताजी आहेत. तर माताजी, तुम्ही काय बोलणार, तुमचा अनुभव काय सांगाल जगन्नाथपुरी मधलं.
जगन्नाथपुरी हे धाम फक्त आम्ही ऐकून होतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण इस्कॉनच्या टीममुळे आम्हाला इथे यायला मिळालं आणि अतिशय सुंदर असं शहर आहे आणि अध्यात्म इतकं आहे की प्रत्येक ठिकाणी असं वाटतं भगवंत समोर आहे. इतकं सुंदर आम्हाला इथे धामामध्ये वाटलेलं आहे आणि आपण सुद्धा येऊन इथे नक्कीच लाभ घ्यावा आणि जीवनाचं सार्थक करावं. जीवनात काय महत्त्वाचं आहे तर भक्ती महत्त्वाची आहे, ह्या धामात आल्यावर आम्हाला कळलेलं आहे. बोला जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय. राधे 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 राधे. इथे आल्यावर भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. असा क्षण एकदम डोळ्यासमोर उभा राहिला, कारण इथे जगन्नाथपुरी 4 धामपैकी एक पवित्र असं कलियुगात मानलेलं आहे आणि सर्वांनी येऊन इथे चांगला पवित्र स्थानाचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी येऊन इथे भेट देऊन जा. राधे राधे. राधे राधे. जय. मित्रांनो, आता जगन्नाथ मंदिराचा ध्वजा खाली उतरवलेला आहे आणि नवीन हे करत घेतलेला आहे आणि आम्ही आता चाललोय सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन जगन्नाथपुरी मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघत राहा मित्रांनो, आज तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतोच मी. किती रांग आहे मला माहित नाही, किती गर्दी आहे, पण एक उत्सुकता लागली कधी दर्शन भेटतो बरं जगन्नाथांचा. चला जाऊया आणि हा व्ह्यू बघत बघत समोर तिथे मंदिर आहे. लगेच बघा मित्रांनो, ध्वज उतरलेला आहे मंदिराचा. टाकायला चढला असेल वरती, तिकडे दिसेल ना मला, तुम्हाला पुढे जाऊ दे. तो बघा काढलेला आहे. 2 टाइम हे करते क्या? फायनली पोचले आपण जगन्नाथपुरी मंदिरामध्ये. इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आणि विराजमान आहेत असं मंदिर, म्हणजे जगातील एक पवित्र मंदिर. जगन्नाथपुरी मंदिरामध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आता इथे मोबाईल आला हो काही माहीत नाही, तर मोबाईल आपल्याला ठेवायला लागेल लॉकरमध्ये आणि आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत. हे पवित्र मंदिर. जगन्नाथपुरी मंदिरात आल्यानंतर इथे एक गोष्ट प्रत्येकाला आश्चर्यचकित करते. मंदिराच्या शिखरावरचा ध्वज तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. हे दृश्य इथे आल्यावरच अनुभवता येतो. आणि दुसरं सर्वात मोठं रहस्य म्हणजे मंदिरावरचं सुदर्शन चक्र. तुम्ही मंदिराला कुठल्याही बाजूने पाहिलं, कोणत्याही कोणातून पाहिलं तरी ते चक्र नेहमी तुमच्याकडेच पाहतंय असं वाटतं. जणू भगवान जगन्नाथ स्वतः आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून आहेत. हीच पुरीची खासियत. इथला आनंद नाही, हा तर आध्यात्मिक अनुभव आहे. तर मित्रांनो, आज पवित्र धामाचा म्हणजे जगन्नाथपुरी मंदिरामध्ये आम्हाला छान प्रकारे दर्शन झाला. खूप छान, म्हणजे खूप छान. तर रोहित, तुम्ही काय बोलणार, कसा वाटला तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर? मंदिरामध्ये गेल्यानंतर मन एकदम असं भरून आलं होतं, प्रसन्न झालं एकदम मन. आमच्या भाग्यामध्ये असं दर्शन हे बी आमचे पुण्य असतील, काही पहिले पुण्य असतील, त्यामुळे मला दर्शन भेटलं भगवंताचं. पण मी आतमध्ये जेव्हा प्रवेश केला, मला तर उत्सुकता होती का कधी मी जगन्नाथपुरीला जाईन आणि कधी जगन्नाथांना डोळ्या म्हणजे स्वतः समोर उभे राहून मी कधी बघेन. आणि अक्षरशः तो आज दिवस आला. आतमध्ये प्रारंभ जातो त्यासाठी. तर खरंच खूप छान प्रकारे मित्रांनो दर्शन झाला. जगन्नाथपुरी भारतातील 4 धामांपैकी एक धाम आहे आणि कलियुगामधला सर्व पवित्र धाम म्हणून जो समजला जातो म्हणजे जगन्नाथपुरी धाम. नक्की या तुम्ही आणि नक्की दर्शन घ्या. एवढा क्लायमेट आहे ना इकडे, एवढी गर्दी आहे ना दर्शन घ्यायला, भयानक गर्दी. पण त्या गर्दीमध्ये आम्ही फिरून आज भगवंतांचं दर्शन घेतला. खूप छान वाटला. जाऊया आता रूमवरती. काय आहे बघा आयोजन सचिन प्रभूंचा, त्याच्यावर डिपेंड आहे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. मित्रांनो, जगन्नाथपुरीची यात्रा असते, रथयात्रा असते जून महिन्यामध्ये आणि रथ बनतो. ते लाकडे इथे ठेवलेले आहेत बघा आणि त्याचा दर्शन आम्हाला साक्षात घडला. त्याच्यावर रथ बनतो आणि मग रथयात्रा निघते. दरवर्षी रथ नवीन बनतो आणि इथे संपूर्ण बघा खूप छान दर्शन घडलं आज. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. मित्रांनो, आम्ही आता जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन आलो म्हणजे मंदिरामध्ये आणि आता आम्ही रात्रीचा इथे जेवण करतोय. सर्व इकडे जण बसलेत जेवायला आणि जेवण करून घेतो, मग आराम करू. उद्यापासून आमची खरी यात्रा चालू होणार आहे. तर मित्रांनो, 28 तारखेला आमचा प्रवास सुरू झाला. 30 तारखेला सकाळी आम्ही जगन्नाथपुरीमध्ये पोहोचलो आणि खूप छान प्रकारे आज आमचा जगन्नाथपुरीमध्ये दर्शन झालं. मनाला खूप आनंद वाटला. सचिन प्रभू, तुम्ही काय बोलणार? सचिन प्रभूजी. अरे बोल. रामकृष्ण हरी. सर्वांना गुड नाईट. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. उद्यापासून आपली खरी यात्रा चालू होणार आहे. उद्याचा व्लॉग आपला येणार आहे. तर आजचा व्लॉग करू आपण इथे संपन्न.
तोपर्यंत बघ आनंद घ्या. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जगन्नाथपुरी धाम की जय.